नमस्कार. अक्कलकोटमध्ये स्वामींची कीर्ती वाढत होती, पण काही मत्सरी लोकांनी स्वामींची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी राधा नावाच्या एका रूपगर्विष्ठ गणिकेला स्वामींना भुलवण्यासाठी पाठवले. पण साक्षात परब्रह्मासमोर तिची माया कशी टिकणार? पाहूया अध्याय 27 मधील ही सत्यकथा. आजोबा, ही राधा तर खूप सुंदर दिसतीये. ती स्वामींच्या समोर नाचायला का आलीये? तिची भक्ती आहे का? श्री गुरु लीलामृत अध्याय 27. नाही रे बाळा, ती भक्ती करायला नाही तर स्वामींना आपल्या जाळ्यात ओढायला आली होती. तिने तिथे येऊन गाणं आणि नाच सुरू केला. तिला वाटलं तिचं सौंदर्य पाहून स्वामी मोहित होतील, पण स्वामींनी तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तिच्या मनात विचार आला की माझ्या सौंदर्याला भुलणार नाही असा पुरुष जगात नसेल. मग स्वामींनी तिला काय सांगितलं? तिच्या मनातले विचार ओळखून स्वामी गरजले. काय ग, स्त्री आणि पुरुषात काय भेद आहे? राधा लाजली आणि तिने शरीराच्या अवयवांबद्दल बोलू लागली. तेव्हा स्वामींनी तिला दिव्य दृष्टी दिली. तिला तिचं शरीर म्हणजे फक्त हाड माणसाचा ढिगारा दिसू लागलं आणि चराचरात एकच आत्मा दिसला. तिथेच तिला समाधी लागली आणि तिचा अहंकार गळून पडला. आजोबा, मग तो मुसलमान जमादार तिथे काय करत होता? बाळा, तो जमादार हैदराबादचा होता. जेव्हा त्याने स्वामींच्या डोळ्यांत पाहिलं तेव्हा त्याला स्वामींच्या शरीरात साक्षात अल्ला दिसला. तो ओरडला, हा तर गरीब नवाज परवरदिगार आहे. बाहेर स्वामी बसले आहेत पण आत साक्षात परमेश्वर आहे. त्याने स्वामींना आणलेले पदार्थ अर्पण केले आणि तो कृतार्थ झाला. वा, म्हणजे स्वामींचे दर्शन सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या देवासारखं व्हायचं तर. हो, स्वामी हे साक्षात जगद्गुरु आहेत. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली स्वामींनी अजून कोणते चमत्कार केले. राधेचा गर्व उतरला आणि एका यवन भक्ताला ईश्वराचे दर्शन झाले. स्वामींच्या लीलांनी आता अक्कलकोट नगरी भारावून गेलीये. काय घडणार पुढे? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 18. आजोबा नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.